नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि डेली व्लॉगमध्ये। आज होती जन्माष्टमी म्हणजे गोपाळकाळा। सगळीकडे सकाळपासून दहीहंडीचा उत्सव जगभरात इतका भारी गाजतोय की त्याला लिमिटच नाही। पण मी घरी होते पूर्ण दिवसभर। आता वाजलेत 9 आणि इतका बाहेर पाऊस पडतोय। माझ्यासोबतही कोण नव्हतं जायला, त्यामुळे मी कुठे बाहेर गेली सुद्धा नाही। सो आता मी म्हटलं चला पाऊस आहे पण बाहेर एरियामध्ये जाऊन बघूया की बाहेर दहीहंडीचा माहोल कसा आहे। सगळ्या दहीहंड्या तर संपलेल्या आहेत फोडून, पण म्हटलं चला डेली व्लॉग करते तर आपण बाहेर जाऊन पाहूयात। सो चला आता मी निघालीये, बघूया आपल्याला कोणती दहीहंडी पाहायला मिळते का। पण आम्हाला आमचं स्वप्न खूप मोठं करायचं आहे। आमच्या आई बापाला जसं यांच्या आई वडिलांना पाऊस पडतोय। बापरे, इतका पाऊस पडतोय, छत्री घेऊन मी व्लॉग करते। स्वतः तुम्ही बघितलं असेल मी किसन नगरच्या माझ्या एरियातल्या थोड्या दहीहंडी दाखवल्या, ज्या काही फुटल्या होत्या, काही फोडायच्या बाकी होत्या। आवाज पण खूप जास्त होता आणि पाऊस इतका आहे की आता 10 वाजलेत आणि एवढ्या पावसात मी दहीहंडी सकाळपासून पाहायला गेली नव्हती। आता मी रघुनाथ नगरची रवींद्र फाटकांची दहीहंडी पाहायला जाते। ती आता बघूया फुटले की नाही, सो तिथे जाऊन आपण भेटूया। चला आता मी चालले रवींद्र फाटकांची रघुनाथ नगरची दहीहंडी पाहायला। बघूया आपल्याला पाहायला मिळते का। सगळे हे गोविंदावाले जे गोविंदा पथकवाले आहेत तिकडेच चाललेले आहेत, म्हणजे याचा अर्थ मला पाहायला मिळेल। सो मी एक होप ठेवून चालले तिकडे। आय होप मला पाहायला मिळतंय, कारण सगळे लोक तर चालले, सगळे गोविंदावाले चाललेत तिकडे। पाऊस इतका पडतोय आणि गोविंदाच्या वेळेस पाऊस असतोच, कारण तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्णाचा जन्मच कसा झालाय आणि कसं पावसातून घेऊन गेले होते त्यांना, त्यामुळे पाऊस हा असतोच दरवर्षी, त्यात काही वेगळं नाहीये। महिला दोनच्या पथकाला इथं सगळ्यांनी दिली आणि त्यांनी 6 ठिकाणी लावून सगळ्यांनी दिलेली होती। पाच थर लावले तर 5 7 आणि सावरकर नगरच्या या गोविंदा पथकानं 8 थरांची भर पावसात यशस्वी सलामी दिली आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक। अशोक वैद्य साहेब, राजू गवारी साहेब देखील आले, त्यांच्या उपस्थितीमध्ये 8 थरांचा मानक मनोरा आपण सगळे पाहिला। आता मी रघुनाथ नगरची दहीहंडी पाहायला आले आणि इतका पाऊस आहे, इतकी गर्दी, आवाज पोचतो की नाही माहित नाही, पण आता मी एक थर लावणार आहे, सो मी ते बघते। गोविंदा पथकाला विनंती आहे की आपण सगळ्या पथकामध्ये आपण त्यांना जागा करून द्यायचं आहे। प्रयत्न कर गोविंदा पथक, प्रयत्न कर गोविंदा पथक।
प्रेमनगर गोविंद मठात त्यांना जागा करून द्यायची आहे. प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब गोविंद मठात कृपा करून त्यांना जागा द्यायची आहे. आजूबाजूच्या सगळ्या गोविंद मठाला विनंती आहे की आपण जवळ अशी जागा करून द्यायची आहे. तुमची वाट पाहत असतो. प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब गोविंद मठात लोकमान्य नगर गोविंदा पथकाला आपण सन्मानित करणार आहोत. संत प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजू गवाई साहेबांची या गोविंदा पथकाला समावेश रवींद्र काळे साहेब यांचे नाट्यकी बिंदू रियाज रवींद्र काळे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपल्याला स्वागत करतो. थोड्या वेळापूर्वी नाही इथं उपस्थित होतात आणि आता पुजाऱ्यांचं आगमन झालेलं आहे. मांडवी बघायला मागवे 8 मुलांचा हा मांडवी मंडळ प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब यांचं देखील आपण इथे स्वागत करतो आहोत आणि त्यांना शुभेच्छा देतो आहोत की हा 8 मुलांचा मानवी मनोरा पावसात रचला आहे. भर पावसात हा मनोरा रचला जातो आहे. कडक 8 भर लागलेले आहेत. कडक 8 यशस्वी सलामी आणि ही सलामी पाहत असताना रविवर्षी यांच्यासमोर रियाज देखील आहे आणि त्यांचं विशेष इथे स्वागत करण्यात येत आहे. त्यांचं आणि संत प्रतिष्ठान याचं एक अतिशय जवळचं नातं आहे. तसंच आपले रवींद्र पाठक साहेब यांच्याबरोबर सुद्धा एक जवळचं नातं आहे. सगळं सांगा. आपला संवाद असा आपण फार वेळ करू शकत नाही. सांगा सांगा सगळं सांगा. लावलेला आहे आणि बाळ गोपाळ आपला स्पायडरमॅन झालेला आहे. हार्नेस लूज सोडायचा आहे. हार्नेस लूज सोडायचा आहे. हार्नेस लूज सोडायचा आहे. हंडीच्या खालची आपण यायचं आहे. कृपया करून बाकीची जी गोविंदा पथकं आहेत त्यांनी थोडी जागा करून द्यायची आहे आणि लालबागचा राजा या गोविंदा पथकानं किती हंडीच्या खालची येऊन आपण ही हंडी सुशांत शेलार हे सुद्धा या संपूर्ण सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहे. दरम्यान सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शंकर प्रतिष्ठानची दहीहंडी फोडणाऱ्या लालबागचा राजा पथक सो त्यांनी आता दहीहंडी फोडायला घेतलेली आहे आणि मस्तपैकी माझं दहीहंडी बघून झालेली आहे. मला खूप जास्त आनंद झाला इथे आल्यानंतर. सो माझा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. या संपूर्ण सोहळ्यासाठी आम्हाला